Turn on. Draw the pattern. Okay. Scroll up. Scroll down. Swipe left. Swipe right. Type here. What do you want? Toys. Type. Okay, now delete it. Turn off. हॅलो नमस्कार मंडळी. हॅलो. अशीच छोटे छोटे वाक्य बोलून मुलं इंग्रजी बोलायचं शिकत असतात. म्हणून तर मी तुमच्यासाठी रोज छोटे छोटे सेंटेन्सेस घेऊन येत असते जेणेकरून आपली मुलं इंग्रजी बोलायचं शिकून जातील. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा असेच आपण रोज नवनवीन बोलले जाणारे नवनवीन सेंटेन्सेस आपण शिकणार आहोत. चला तर मग बघूया. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून द्या. तसेच तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मध्ये शेअर करा. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. हो की नाही सुहानी? येस. आर यू रेडी सुहानी? येस. आय एम रेडी. आर यू रेडी? देन लेट्स गो. मला निराश करू नको. डोंट डिसअपॉइंट मी. अभ्यासावर लक्ष दे. फोकस ऑन युअर स्टडीज. त्याच्यावर हसू नको. डोंट लाफ ॲट हिम. फोन उचल. पिक अप द फोन. मागे वळ. टर्न अराउंड. ते ऐकू नको. डोंट लिसन टू दॅट. किंवा त्यांचे ऐकू नको असं म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता डोंट लिसन टू देम. नळ चालू कर. टर्न द टॅप ऑन. नळ बंद कर. टर्न द टॅप ऑफ. माझ्याकडे डोळे काढून बघू नको. डोंट स्टेअर ॲट मी. ते बाहेर फेकून दे. थ्रो इट आउट. ते उचल. पिक इट अप. ते खाली ठेव. पिक इट डाउन. हे आवर. टायडी दिस अप. दुसरीकडे बघ. लुक अवे. ढुंकू नको. डोंट पीप. तिला त्रास देऊ नको. डोंट बॉदर हर. तिला थांबू नको. डोंट स्टॉप हर. असं कधीही करू नको. नेवर डू सो. ही गोष्ट विसरून जा. फॉरगेट दिस मॅटर. मंडळी, व्हिडिओ बघण्यात मजा येत असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. आय होप तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेल. मी हे छोटे छोटे सेंटेन्सेस का घेऊन येत असते कारण आपण आपल्यावरूनच बघून घ्या. आपण जेव्हा आपली मातृभाषा शिकलो किंवा कुठलंही लहान बाळ जेव्हा बोलायला लागतं तेव्हा ते कुठल्या तरी छोट्या छोट्या वाक्यांपासून छोट्या छोट्या शब्दांपासूनच बोलायला सुरुवात करत असतं. म्हणून इंग्लिश सुद्धा आपण छोट्या छोट्या वाक्यांपासून बोलायला सुरुवात करायला हवी. कारण जेव्हा आपण मुलांना स्कूलमध्ये मुलांचं ऍडमिशन घेत असतो नर्सरीला, प्री प्रायमरीला, केजी सेक्शन मध्ये, तर त्या तिथले टीचर्स सुद्धा मुलांसोबत असे छोट्या छोट्या वाक्यांमध्ये बोलत असतात, इन्स्ट्रक्शन देत असतात. तर आपण जर आतापासूनच आपल्या मुलांसोबत आपण सुद्धा हे छोटे छोटे वाक्य बोलायला सुरुवात केली तर आपलाही आणि आपल्या मुलांचाही कॉन्फिडन्स वाढेल आणि मुलांनाही जेव्हा तिथं जातील तेव्हा कन्फ्यूज होणार नाही. मी भरपूर मुलांना ऑब्झर्व करत असते जेव्हा त्यांना टीचर इन्स्ट्रक्शन करत असतात इंग्लिशमध्ये तर ते सपोज त्यांना सांगितलं क्लोज द डोर किंवा कम हिअर तर ते असं इकडे तिकडे बघत असतात. म्हणजे मुलांनी ते कधी ऐकलं नसतं, घरात कधी आई वडील बोलत नसतात तर मुलं कन्फ्यूज होत असतात. प्ले सेंटरची, नर्सरीची, केजी सेक्शनची मुलं कन्फ्यूज होत असतात की टीचर आता नेमकं काय सांगते त्यांना कळत नाही. म्हणूनच मी ही छोटी छोटी सेंटेन्सेस घेऊन येत असते. ही तुमच्या मुलांना नक्की दाखवा. तुम्ही त्यांच्या सोबत प्रॅक्टिस नक्की करा म्हणजे आपल्या मुलांचा गोंधळ उडणार नाही. आणि हो, आत्ताच मी रीडिंगचा सुद्धा एक व्हिडिओ बनवलाय, तो सुद्धा तुम्ही जर अजून नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट थ्रू नक्की कळवा कारण तशाच प्रकारचे अजून नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. चला तर मग पुढे वळूया आजच्या व्हिडिओ मध्ये. तिला चिडवू नको. डोंट टीज हर. डोंट टीज हर. तिला इकडे बोलव. कॉल हर हियर. कॉल हर हियर. तिला रागवू नको. डोंट स्कोल्ड हर. डोंट स्कोल्ड हर. मला परत फोन कर. कॉल मी बॅक. कॉल मी बॅक. बस मध्ये चढ.
Get on the bus. Get on the bus. बस मधून उतर. Get off the bus. Get off the bus. बस थांबव. Stop the bus. रडणं थांबव. Stop crying. Stop crying. हे पकड. Hold it. Hold it. हार मानू नकोस. Don't give up. Don't give up. मला वचन दे. Promise me. चप्पल बाहेर काढ. Take the slippers out. Take the slippers out. माझी काळजी करू नको. Don't worry about me. हे लवकर संपव. Finish it soon. मला आठवण करून दे. Remind me. सोड जाऊ दे. Let it be. लाजू नको. Don't be shy. किंवा तुम्ही बोलू शकता डोंट फील शाय. रागवू नकोस किंवा राग करू नकोस. Don't lose your temper. माझी मदत कर. Help me out. हे गिळून जा. Swallow it. पाणी गरम कर. Heat up the water. मला समजवू नकोस. Don't explain to me. तुझी बॅग तिथे ठेव. Put your bag over there. अंथरुणातून बाहेर निघ. Get out of bed. अंथरूण नीट कर. Make your bed. बाथरूम मध्ये जा. Go to the bathroom. दात घास. Brush your teeth. तोंड धु. Wash your face. आंघोळ कर. Take a shower. अंग पुस. Dry yourself. कपडे घाल. Put on your clothes. तुझे केस विंचर. Comb your hair. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच नवनवीन सेंटेन्सेस शिकलो. तुम्हाला काय करायचंय, ही सेंटेन्स आजपासून आत्तापासून तुमच्या मुलांसोबत बोलायची सुरुवात करायची. म्हणजे मुलांची खूप सारी प्रॅक्टिस होईल. आज बोलले उद्या सोडून दिले असं नाही. तुम्हाला रोजच बोलायचंय. कुठलीही गोष्ट रोजच केली तरच ती आपल्याला हॅबिट होते. म्हणजे मुलांनाही सवय होईल इंग्रजी बोलायची जर तुम्ही रोजच बोलत गेले तर. सपोज तुम्ही आता व्हिडिओ बघत आहात आणि आता प्रॅक्टिस करून घेतली तर पुन्हा तुम्ही उद्या हाच व्हिडिओ रिपीट बघू शकतात आणि परत प्रॅक्टिस करू शकतात. असंच तुम्हाला रोज करायचंय. म्हणजेच तुमची बोलायची प्रॅक्टिस होईल. त्याचप्रमाणे आधी सुद्धा वाचनवरती मी खूप सारे व्हिडिओज बनवले. जर तुम्हाला तुमच्या मुलांना वाचन करायचं शिकवायचं असेल, इंग्लिश वाचन इझिली शिकवायचं असेल तर ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर त्यामध्ये फोनिक साऊंड, साईट वर्ड, छोटे छोटे सेंटेन्स हे सारे व्हिडिओज मी कव्हर केलेले आहेत. अजून खूप सारे व्हिडिओज मी आणणार आहे. म्हणून जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असणार, नवीन असणार आपल्या चॅनल वरती तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. म्हणजेच तुम्ही येणारे नवनवीन व्हिडिओ मिस नाही करणार. आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला टायमावर भेटतील. पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉमेंट नक्की करा. तुमची एक कॉमेंट खूप महत्त्वाची असते आमच्यासाठी की तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटत आहेत किंवा तुम्हाला अजून कशा प्रकारचे व्हिडिओज हवे आहेत ते आम्हाला तुम्ही कॉमेंट थ्रू नक्की कळवा. म्हणजेच मी त्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. सो आय होप तुम्ही कॉमेंट केली असेल, व्हिडिओला लाईक केला असेल, व्हिडिओ शेअर केला असेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.